नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर राजेश पातोळे, विभाग प्रमुख जल व मृद संधारण अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। आज मी आपणासमोर पावसावर आधारित शेतीतील अपधाव रन ऑफ व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहोत। आता भारतातील सुमारे 50% अधिक शेती आजही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। विदर्भासारख्या प्रदेशात पर्जन्यमान पुरेसे असले तरी त्याचे वितरण अनियमित असते। अनेकदा अल्प कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि त्यातील मोठा हिस्सा हा जमिनीत न मुरता वाहून जातो। या वाहून जाणाऱ्या पाण्यालाच अपधाव किंवा रन ऑफ असे म्हणतात। पावसाचे हे वाहून जाणारे पाणी जर योग्य प्रकारे व्यवस्थापित केले नाही तर मातीची धूप, सुपीकतेचा ऱ्हास, भूजल पातळीतील घट आणि उत्पादनात कमीपणा अशा अनेक समस्या निर्माण होतात। आता यामुळे अपधावेमुळे काय नुकसान होऊ शकते, तर अपधावेमुळे केवळ पाणीच वाहून जात नाही तर त्यासोबत जमिनीचा सुपीक वरचा थर, सेंद्रिय पदार्थ आणि वनस्पती अन्नद्रव्ये देखील नष्ट होतात। आणि संशोधनानुसार आपल्याला माहीतच आहे की मातीचा 1 सेंटीमीटर सुपीक थर तयार होण्यासाठी अनेक वर्ष लागतात। त्यामुळे मातीची धूप म्हणजेच शेतीच्या भविष्यातील उत्पादन क्षमतेचे नुकसान होय। पातळीवरील अपधाव व्यवस्थापनासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे जमिनीमध्येच पाणी हे मुरवले जिरवले गेले पाहिजे आणि तिथंच त्याची अडवणूक झाली पाहिजे। यासाठी रुंद वाफा आणि सरी पद्धती, संरक्षण सरी आणि उताराच्या आडवी पेरणी यामुळे पाण्याचा वेग कमी होतो आणि अधिकाधिक पाणी जमिनीत मुरते। विदर्भातील सोयाबीन आणि कापूस पिकासाठी ही तंत्रज्ञाने अत्यंत उपयुक्त सिद्ध झालेली आहेत। आणि नंतर जे आहे बांध बंदिस्ती, अपधाव जो होतो याला जर आपण पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण केला तर आपली अपधाव ही कमी होईल। त्यासाठी बांध बंदिस्ती ही अपधाव नियंत्रणाची मूलभूत उपाययोजना आहे। यामध्ये कंटूर बंडिंग राहू शकते, ग्रेडेड बंडिंग राहू शकते आणि आपण आपल्या शेताचे जे भाग आहे, शेतबांध वगैरे ते सुद्धा राहू शकतात। यांच्या सहाय्याने वाहून जाणारे पाणी अडवले जाते आणि जमिनीची धूप सुद्धा कमी होते। आता हे जे पाणी आपण साठवल्यानंतर, पावसाची अपधाव झाल्यानंतर याला आपल्याला साठवणं खूप गरजेचं असते। आता शेताबाहेरील अपधाव व्यवस्थापन, शेततळ्यापर्यंत पाणी आल्यानंतर याच्या बाहेर सुद्धा अपधाव जो आहे ही जाऊ शकते। त्यासाठी नाला बांध, गॅबियन संरचना, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव यासारख्या उपाययोजना राबविल्याने भूजल पुनर्भरण सुद्धा वाढू शकते। आता ह्यासाठी एकात्मिक मॉडेल जे आहे ते सुद्धा आपण वापरू शकतो। शेततळे, त्याच्यावर सोलर पंप आणि जी अपधाव आहे ही जास्तीत जास्त शेततळ्यात साठवून त्याचा कार्यक्षम वापर आपण करू शकतो। आता अपधाव व्यवस्थापनाचे काय फायदे राहू शकतात, तर अपधाव व्यवस्थापनामुळे मातीची धूप कमी होते, भूजल पुनर्भरण वाढते, ओलावा टिकून राहतो, उत्पादनात वाढ होते आणि हवामान बदलाचा परिणाम कमी होतो। अशा प्रकारे अपधावेचे जर योग्य व्यवस्थापन शाश्वत शेतीसाठी आपल्याला अत्यावश्यक ठरते। आणि यामधून आपल्याला एकच लक्षात आलं असेल आजपर्यंत की पावसाचा प्रत्येक थेंब हा निसर्गाने दिलेला अमूल्य ठेवा आहे। वाहून जाणारे पाणी अडवून, जमिनीत मुरवून आणि आवश्यकतेनुसार वापरून आपण जलसुरक्षित आणि समृद्ध शेती घडवू शकतो। आणि अपधावाचे व्यवस्थापन म्हणजेच जलसंपत्तीचे संवर्धन। चला पावसाच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य ओळखूया आणि शाश्वत शेतीसाठी जलसंवर्धनाची चळवळ अधिक सक्षम बनवूया। धन्यवाद।